रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी योगेश पाटील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मनोज बेनाडे. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही ऊस बघत आहे हा पूर्णपणे रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनावर आलेला आहे. तर आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊ त्यांना काय रिझल्ट आलेला आहे. आपण शेतकऱ्यांची ओळख करून देऊ. नमस्कार, मी मदन संभाजी सुरवशी, राहणार पट्टण कडोली, तालुका हातकणंगले. आपलं हे क्षेत्र किती आहे? हे अर्धा एकर आहे, 20 गुंठे आहे. 20 गुंठे. ह्याला सुरुवातीला कोणता डोस तुम्ही वापरला रामा ॲग्रोटेकचा? रामा ॲग्रोटेकचा पहिल्यांदा रूट मॅजिक, ज्ञानशक्ती आणि मायक्रोन्यूटन 555 हे ओके. 3 तर पहिला डोस सोडला. हां. आणि परत एक 15-20 दिवसानंतर दुसरा डोस सोडला. 2 डोस केलेले आहेत फक्त. ओके. 2 डोस. आणि साधारण म्हणजे लागण तारीख किती याची? लागण तारीख आहे याची 25 फेब्रुवारी. 25 फेब्रुवारी. तर साधारण हा 2 ते 2.5 महिन्याचा तुमचा ऊस आहे. ओके. तुम्ही रामा ॲग्रोटेकपर्यंत कसे पोहोचला आणि कशी माहिती झाली प्रॉडक्टबद्दल तुम्हाला यूट्यूब बद्दल, म्हणजे प्रॉडक्टबद्दल माहिती कशी भेटली? यूट्यूबमध्ये शेतकरी मित्रांसाठी जे वेगवेगळे उपाय शेतीच कशी करायची हे जे असतं ते बघत असताना मला का नाही रामा ॲग्रोटेकचा यूट्यूबचा एक हा प्लॅन बघितला ऊसावरचा. आणि त्याच्यानंतर आम्ही रामा ॲग्रोटेकचे उत्पादनं वापरून ऊस कसा येतोय हे बघायसाठी आम्ही हा प्रयोग केला. परंतु म्हणजे तुम्ही ऊस लागवड झाल्याच्या नंतर 1 महिन्यानंतर तेच सांगते आता. मग आम्हाला काय लवकर इथं का नाही या भागात रामा ॲग्रोटेकचे दुकानदार ते मिळाले नाहीत. प्रोडक्ट भेटलं नाही 1 महिना. मग आम्ही त्या मार्गातच होतो. मग यूट्यूबवर ते बघत असताना का नाही त्याच्यावर फोन नंबर लिहिलेला असतात. त्या फोन नंबरवरून आम्ही मग संपर्क साधला आणि 1 महिना लेट आम्हाला नंतर पार्सल मिळालं इचलकरंजीमध्ये. आणि मग तिथून आम्ही घेऊन मग सुरू केलं. शेतकरी मित्रांनो, ऑफिसमधून यांना नंबर मिळाला आपला आणि त्यानंतर यांचा प्लॉटला आपण व्हिजिट करायला आलो. ज्यावेळी मी इथं प्लॉटवर व्हिजिट करायला आलो होतो त्यावेळी ऊसाची वाढ काहीच नव्हती, फुटवे पण कमी होते. त्यावेळेस आपण त्यांना ज्ञानशक्ती, त्यानंतर रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन दिले होते पहिला आळवणी खालून सोडण्यासाठी. तुम्हाला ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक मायक्रोन्यूटन दिल्यानंतर रिझल्ट कसा आला? हे मायक्रोन्यूटन, रूट मॅजिक आणि ते मायक्रोन्यूटन सोडल्यानंतर मला 6-7व्या दिवशी मला रिझल्ट दाखवत गेलं. म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्लॉटला रिझल्ट दिसायला लागले? ते फुटवे वगैरे काढायला सुरुवात केलं त्यानं. पहिला फुटवे कमी होते. या आधी तुम्हाला कधी असा रिझल्ट आला होता का ऊसामध्ये? नाही, आता मी रामा ॲग्रोटेकचे उत्पादन म्हणजे प्रोडक्ट वापरल्यामुळे की पहिल्यांदाच असा रिझल्ट आला. मी आतापर्यंत बरेच वर्षी शेती करतो पण रासायनिक टाकून मला कुठल्या प्रकारचा रिझल्ट आला नव्हता. हा पहिल्यांदाच रिझल्ट असा आहे. रासायनिक काय टाकलाय का या क्षेत्रात? हे अजूनपर्यंत एक रासायनिक कमी सुद्धा टाकलं नाही. टाकलेलं नाही आहे. टाकल्या फक्त तुमच्या प्रोडक्टवर हे कसं येते बघायसाठी हा आम्ही प्रयोग केलेला आहे. 100% काय टाकलं नाही? 100% याला काय टाकलेलं नाही. आणि आत्तापर्यंत बरेच लोक पण येऊन मला विचारून गेली की बाबा हे काय करायला आहे, एवढं आमच्या बरोबर तुम्ही कसं का आलाय हे जर विचारलं त्यांना मी रामा ॲग्रोटेकचं सगळं माहिती दिलं होतं. हां. सुरुवातीपासून जर रामा ॲग्रोटेक भेटला असतं तर तुम्ही काय? सुरुवातीपासून भेटला असतं तर आता ऊस किमान आता 5 कांडीवर ऊस आहे माझा. किमान आणखी थोडं वाढून भरणी वगैरे झाली असती त्याची. मला जरा लेट झाला. हो. तुम्हाला काय वाटतं प्रॉडक्टबद्दल? तुम्हाला काय वाटतं ह्या प्रोडक्टबद्दल? दुसरे शेतकरी वापरू शकतात का? फुटव्याची संख्या जादा आणि मुळातून जो फुटवा काढतोय तो स्ट्रॉंग असतोय. असं मरबीर लागायचं काही हे नाही. ते स्ट्रॉंग फुटवे आलेले आहेत आणि ते सगळे जिवंत राहणारे आहेत. हो. पानाची जाडी वगैरे कशी जाणार? पानाची जाडी रुंदी म्हणजे लांब आहे, काळोखी आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण यांना दुसरा डोस फवारणीसाठी रामा गोल्ड आणि स्ट्रीम गो दिलं होतं आणि मायक्रोन्यूटन हे 3 डोस त्यांना फवारण्यासाठी दिलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला फवारणीनंतर? फवारणी केल्यानंतर याची पानाची रुंदी, परत फुटवे जे होते ते व्यवस्थित एक समान वगैरे यायला लागले. ओके. आणि उंची वाढाली, पानाची रुंदी वाढली, काळोखी दिसत होती. वाढ समान एक समान झाली. म्हणजे एकंदरीत आता प्लॉट तुम्हाला कसा मनात बसण्यासारखा झाला आहे का? काय कमी जास्त? तुम्ही समाधानी आहे का नाही ह्या क्षेत्रामध्ये? हे समाधान आहे समाधान. पहिल्यांदाच केले, पहिल्यांदाच समाधानी आहे. तुम्ही समाधानी आहे ना? आम्ही समाधानी आहे. आपण यांना खालून एक डोस दिला होता.
खालून एक डोस आणि वरून एक फवारणी दिली होती. त्यानंतर दुसरा डोस आणि परत दोन डोस झाले त्यांचे. NPK डोस दिला होता दुसरा. एक फवारणी आणि खालून 2 डोस झालेले आहेत त्यांचे. आता इथून पूर्ण रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आपण याला वापरणार आहे. इथून पुढे रामा ॲग्रोटेकचे उत्पादने आपण या क्षेत्रासाठी वापरणार आहे. आणि इथून पुढे जे काय असेल यांचे व्हिडिओ आपण परत आपल्या यूट्यूब चॅनलवर हे करतो. आता ह्याला कांडी सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आपण याला आता रामा ॲग्रोटेकचे ऊस स्पेशल हे औषध याला सोडणार आहे आपण याला आता. शेतकरी मित्रांनो, आता यांना पुढचा डोस खालून ऊस ज्ञानशक्ती ऊस स्पेशल हा दिला जाणार आहे. त्यातून त्याची ऊसाची लांबी आणि कांडी वाढ एकदम फास्ट पद्धतीने होणार आहे. तरी रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनावर तुम्ही समाधानी आहात का? आम्ही समाधान आहे, पूर्णपणे समाधान आहे. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकताय यातून? इतर शेतकऱ्यांनी सुद्धा रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरावं आणि लागवडीवर होणारा खर्च कमी करून कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने शेती होती. रासायनिकपेक्षा परवडतं काय? रासायनिकपेक्षा परवडते, कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन येते. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आम्हाला रामा ॲग्रोटेकची उत्पादने मिळाल्याबद्दल की नाही म्हणजे रामा ॲग्रोटेकचा आम्ही आभार मानायला पाहिजे. विदाऊट रासायनिक खता आणि एवढा आपण लागवडीवर खर्च करतोय तो न करता 2 आळवण्या 2 फवारण्यावर एवढा छान ऊस आलाय आणि 1 महिना आम्हाला ऊस लेट औषधं मिळाली. ओके, तर लवकर मिळाली असती तर ह्याच्यापेक्षा चांगला डबल रिझल्ट मिळाला. रबर. हो जर तुम्हाला रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरायचे असते तर आपले रोईमध्ये स्वामी समर्थ ॲग्रो केअर म्हणून आपले दुकान आहे, शॉप आहे. तिथं तुम्ही संपर्क साधू शकता. मोबाईल नंबर आहे 9175 10 49 42. तरी शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरून तुम्ही भरघोस उत्पादन घ्या.